चेंडू कोण आहे फलंदाज? फलंदाज जयेश, गोलंदाज सांगा एक प्लेयर घे ना बघ. चेंडू बॉलरचं नाव विचार. बॉलर फ्रेम मित्रा गोलंदाज काय सुमित ना? गोलंदाज सुमित, फलंदाज जयेश, पंकज. पंकज जाधवनी 3 बॉल 3 सिक्स. हा बरे तर 1001 रुपये सुचित पाटील. काय भेटणार ते? नाही यार मी मोठा फटका, झेलबाद, पहिला गडी गारत. अजूनही षटकातले 3 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज, नवीन फलंदाज राहुल. तूच बोल. इकडे इकडे बोलून तर कोण नाही आहे बोलायला इथे. कोण नाही आहे. पंकज जाधव 3 बॉल 3 सिक्स. आणि मॅन ऑफ द मॅच पण नाही दिलं. मॅन ऑफ द मॅच पण आधीच. हॅलो 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 4 बॉल झाले. मॅन ऑफ द मॅच पण द्यायचे. मॅन ऑफ द मॅच पण आधीच द्यायचं बाकी आहे. वेगवान चेंडू ब्लॉकर मध्ये बघा काय होतं. आणि पंकज या खेळाडूवर मी थोडा अगोदरच अनाउन्समेंट करणार होतो. प्राईज लागणार होतं परंतु नशीब थोडंसं खराब आणि ते धावचीत झालेले आहेत. कोणाला द्यायचे? कोणाला द्यायचे? मोनू मोनू कुठल्या झाले? 2 संघ झाले होते. विक्रोलियन्स आणि मराठा अगोदर झालेल्या सामन्याच्या अगोदर झालेल्या सामन्यामधील विक्रोलियन्स आणि मराठा या 2 सामने झाले. एक सामना जो झाला त्यामधील मॅन ऑफ द मॅच नाव काय रे? राहुल आउट झाला ना. नाव काय? पंकज आउट झाला. मनोज यादव. गौरांग काय बोलतो कोण आणि काय बोलतो? मॅन ऑफ द मॅच कोण होता? मनोज अतुल. मॅन ऑफ द मॅच कोण होता? मोनू यादव. मॅन ऑफ द मॅच कोण होता अगोदरचा? अरे मोनू यादव. मोनू यादव कृपया तुम्ही इकडे यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा तुमचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. मोनू यादव कृपया स्टेजच्या इथे संपर्क साधायचा. 2 मिनिटं थांब. बोल नको. 2 मिनिटं मी बोलतो ना. कशाला तुला पाहिजे? पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू आणि काय चेंडू, वेगवान चेंडू. आणि प्रशांत पॉइंटच्या दिशेने कट करण्याच्या नादामध्ये झेलबाद झालेले आहेत. आणि काय गोलंदाजी केलं सुमितने. मेडन ओव्हर 2 विकेट 1 रनआउट. एकही गडी एकही चेंडू म्हणजे एकही रन झालेला नाहीये आणि 3 विकेट. मोनू यादव
कृपया तुम्ही इकडे यायचं आणि तुमचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा. राकेश तुम्ही जायचं आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा. नाही आता जो आऊट झाला राहुल झाला 40 जयेश होता ना. जयेश आउट झाला, पंकज आउट झाला, प्रशांत आउट झाला, राहुल सोड ना ते मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट सोड ना. कृपया ही ओव्हर झाल्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच द्यायचं. इकडे तुम्ही जरा बसून घ्यायचंय. मनोज कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचंय. एक अतिरिक्त खेळाडू तुमचा पाठवायचा आहे. शिराज आणि स्ट्राईकवर आहे तो राहुल. नॉन स्ट्राईकवर आहे तो निलेश उर्फ चिंटू. सुंदर असा फटका, काय फटका लागला बघा काय होता. आणि सुंदर असा झेल. अजूनही खातं उघडलेलं नाहीये गावदेवी या संघाचं. आणि चौथा गडी बाद. काय गोलंदाजी चालली आहे परंतु थोडं संयमी खेळणं गरजेचं आहे. एकही धावा झालेला नाही आणि 4 गडी बाद झालेले आहेत. गावदेवी संघ अडचणीमध्ये अडकलेला आहे. थोडं संयमी खेळणं गरजेचं आहे. मॅच चालू करणं गरजेचं आहे. परंतु प्रत्येक फलंदाज जोरदार फटका मारण्याच्या नादामध्ये आऊट होतोय. चांगला फटका होता स्क्वेअर लेगच्या दिशेने परंतु तितका चांगलासा झेल आणि पुन्हा एकदा गडी बाद. एकूण 4 गडी बाद झाले आहेत आणि धावसंख्या आहे 0. दुसरा षटक त्यातला पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर विकेट नाव काय तू तुझ्या भाषेत नको लिहू, मला दिसेल इथून ते हँडरायटिंग जरा नीट लिह. बंद आहे. ए बॅट्समॅन कोण आलंय? पुढील फलंदाज बॅट्समॅन कोण आहे? किरण. सुंदर असा फटका. हेच म्हटलं होतं मी मॅच चालू करणं गरजेचं आहे. एक धाव आलेली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेतलेली आहे. मॅच चालू करणं गरजेचं आहे. आणि 8व्या चेंडूवर गावदेवी संघाचं खातं उघडलेलं आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळणं किती गरजेचं असतं हे आपण पाहतोय. पॉवर प्ले मध्ये फटकेबाजी करण्याच्या नादामध्ये 3 विकेट गेले आणि पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न बघा काय होतं. उत्तुंग असा फटका आणि काय होतं तिकडे चांगलं कमिटमेंट आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. 2 धावा. सुंदरसा फटका होता परंतु चेंडू आत राहिला आणि 2 धावा. एकूण धावसंख्या झाली ती 4. सुंदरशी फटकेबाजी. पुन्हा एकदा सुंदरसा चेंडू कट करण्याच्या नादामध्ये परंतु बॅटच्या बाजूने गेला आणि निर्धाव असा चेंडू पाहतोय आपण. गोलंदाज कोण आहे? पुन्हा एकदा कवच दिशेने फटका बघा काय होता. 1 धाव घेण्याच्या दिशेने दुसऱ्या धावचा प्रयत्न परंतु 1 धाव. आणि थोडासा गच्चाचा थ्रो पाहिला आपण. जर डायरेक्ट बॉलरच्या हातात गेला असता नक्की 1च धाव झाली असती परंतु एक अतिरिक्त धाव झालेली आहे आणि धावसंख्या झाली होती आता. शिराज. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने बघूया काय होतं आणि 1 धाव. एकूण धावसंख्या झाली ती 7. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा. आता गावदेवी संघाला थोडे मोठे फटके मारण्याची गरज आहे कारण की बिकट परिस्थितीमध्ये हा संघ अडकलेला आहे. 2 षटकामध्ये 7 धावा. आणि आता आपण जी अगोदर मॅच झाली त्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. मोनू यादव. भाई बॉलिंग किया था बैटिंग किया था? बॉलर है. ये किती रन केले होते? मोनू यादव सांग ना. हे बाबा मॅन ऑफ द मॅच द्यायचं सांग ना. अरे किती काय बॉलिंग टाकली काय केलं ते पण सांगा ना. कॅमेरा फिरून घे ना मित्र. 1 मिनिट जरा थांबवायचे. मॅन ऑफ द मॅच देऊ आपण. 4 विकेट घेतलेले आहेत. सर 1 मिनिट. एक मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. मोनू यादव मागील जी मॅच झाली त्याचा आमचे मित्र राकेश यांच्याकडून मोनू यादव जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत.
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. 4 विकेट घेतल्या होत्या त्यांनी. मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेत आणि खरोखरच अभिनंदन. सुंदरशी गोलंदाजी. थँक्यू. मॅच वी कॅन कॅरी ऑन द मॅच. पुढील गोलंदाज सुमित. काय वेगवान चेंडू. बघूया काय होतं. कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आत आला आणि 1 धाव. यार तू आहे ना किती वळवळतोय. अरे तो मला बोलवतोय ना. तू आहे ना तुझं झालं कार्यक्रम. नाही नाही पण मी चेंडू स्ट्राईकवर बघा काय करतो. आणि मला वाटतं हा अंपायरचा डिसिजन काय असेल ते पाहायचं आपल्याला. अंपायर ठरवतील तो डिसिजन असणार आहे आणि डेड बॉल घोषित केलेला आहे पंचांनी. एकूण धावसंख्या झाली ती 8 आणि चेंडू 1. तिसऱ्या षटकाची. पुन्हा एकदा सुंदर फटका. चिंटूचा क्लासिकल फटका. बघूया काय होतं. जिथे गॅप आहे त्या दिशेने फटका लागला आणि 4 धावा. एक्सपिरियन्स मॅटर्स. किती पण नववादीत खेळाडू येऊन द्या परंतु अनुभव हा किती महत्वाचा असतो दिसून येतो. जर हा चेंडू डायरेक्ट होता परंतु जर नववादीत खेळत असता त्याने मिड विकेट मिडॉनच्या दिशेने फटका लागला असता. पण चेंडू आणि थोडासा फाईन लेगच्या दिशेने हा चेंडू भिरकावला. 4 धावा मिळाला. तिकडे कुठलाही खेळाडू नव्हता. अनुभव काय असतो हे चेंडू दाखवून देतो. पुन्हा एकदा मागे मारण्याचा प्रयत्न. काय फटकेबाजी करतो चिंटू. गॅप मध्ये चेंडू टोलावतोय आणि पुन्हा एकदा 4 धाव. सुंदर असे खेळ. सुंदर असे फलंदाजी आपण पाहतो. चिंटू यांची एक अनुभव का असतो दाखवून देतोय. ज्या दिशेने फलंदाज क्षेत्ररक्षक नाही त्या दिशेने फटकेबाजी करतोय. 3 चेंडू आणि आता धावसंख्या भर होते आणि एकूण धावसंख्या झाली ती 16. सुंदर अशी फटकेबाजी चिंटू यांची. चौफेर मध्ये कशी फलंदाजी केली पाहिजे प्रात्यक्षिक दाखवतो चिंटू. या ग्राउंड मध्ये नॉर्मली लेग साईडला हा वनडी असतो परंतु आज या टुर्नामेंट मध्ये ओपन असल्या कारणाने आपण पाहिला 2 चौकार लगावले चिंटू यांनी. पुन्हा एकदा बघा काय होतं. चांगला फटका माझा प्रयत्न होता परंतु चेंडूचा फटका लागला नाहीये आणि बघा का थोडस नशीब खराब होतं. जर बॅटला नीट लागला असं तर मला वाटतं पॉइंट आणि स्लिपच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न होता. 4 चेंडू झालेले आहेत. एकूण धावसंख्या झाली ती 17. अजूनही 2 चेंडू या षटकातील बाकी. पुन्हा एकदा सुंदर फटका. बरोबर 2 धावा नक्कीच येतील. चिंटू यांनी स्टार्ट चांगला घेतलेला आहे. 9 स्ट्रायकर बरोबर त्याच्या क्षेत्ररक्षण 2च्या जागी 3 मिनिटाचं पाहायचंय आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण. मला वाटतं थोडस धावण्यामध्ये गडबड झाली आहे. नक्की 3 धावा होऊ शकल्या असत्या. आपण T20चे सामने पाहत असतो इंटरनॅशनल मध्ये. मला वाटतं टेनिस क्रिकेटमध्ये त्याच्या दुपटीने आपल्याला फिटनेस ठेवणं गरजेचं आहे मला असं वाटतं. कारण की गोलंदाजी करताना फक्त 4 किंवा 5 षटकं असतात. शेवटचा चेंडू सही आणि असा फटका. बघूया काय होता. पॉइंटच्या दिशेने लागलेला फटका आणि 1 धाव. एकूण धाव संख्या झाली होती 20. मला वाटतं 2 षटकामध्ये 20 धावा आलेल्या आहेत. पहिलं षटक निर्धाव होतं. चांगलासा कमबॅक पाहायला मिळतो परंतु आता शेवटची 2 षटकं बाकी आहेत. एकूण 5 षटकांचा सामना असणार आहे. आणि पुढील गोलंदाज फकीरा. फिल्टर पाडा.
फिल्टरपाडा पण हे नाव बऱ्याच वेळा ऐकलं असेल. हास्य जत्रेमध्ये आपले जे गौरव आहे ते नेहमी बोलतात फिल्टरपाडा टाणाना, आणि तिकडचाच आपण गोलंदाज पाहतोय. फकीरा आता आपण पाहतोय नवीन गोलंदाज फकीरा होता आता बॉलिंग मार्कवर. जर चेंडू यांनी 3 चेंडूवर 3 चौकार लगावले तर 1001 रुपयाचं पारितोषिक घोषित केलं सुचित पाटील यांनी. थँक्यू. आता आपण आवाज ऐकत होतो आवळे दादांचा. नक्कीच थोडा वेळ मी जेवणाकरिता गेलो होतो, तोपर्यंत त्यांनीच नक्कीच माईक सांभाळला सुंदररित्या. प्रमुख आयोजक देखील आहेत आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू देखील आहेत, त्यांचाच आवाज आपण ऐकत होतो. फकीरा आता आला नवीन गोलंदाज. पहिलाच बॉल डॉट हाताळतोय. पुन्हा एकदा कव्हर्स आणि पॉईंटच्या मधून मारलेला हा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, सुंदर क्षेत्ररक्षण आपण त्याला पाहतोय. 2 धावा या चेंडूवर प्राप्त होतील फलंदाजांना. चेंडू जेव्हा मैदानात आला त्यानंतर धावगती सुद्धा वाढली आहे आणि त्याचमुळे आता त्याचं पारितोषिक सुद्धा लागलं त्याच्या नावावर. 3 चेंडूंवर जर 3 सलग चौकार लगावले 1001 रुपयाचा नक्कीच तो मानकरी बनेल. सुचित पाटीलने नक्कीच हे पारितोषिक अनाऊन्स केलंय. यावेळेला फकीरा सुंदर गोलंदाजी करतोय पण यष्टीरक्षक चुकला यावेळेला आणि त्यामध्ये 1 धाव आता ऍड होईल 2200 रुपयात. आणि त्यासोबत महत्वाची गोष्ट म्हणजे आता स्ट्राईक सुद्धा चेंज झाली आणि स्ट्रायकिंग एंडला आता चिंटू आलाय. मित्रांनो, मैदानाच्या मधून बाईक किंवा आपलं वाहन आणणं टाळा, कारण माती आणि धूळ उडते आणि त्याचमुळे बॅट्समन आणि बॉलर किंवा कुठल्याही खेळाडूला त्रास होऊ शकतो. धावा आता लगावल्या गेल्या होत्या स्कोअरबोर्डवर. पुन्हा एकदा चिंटू आता स्ट्रायकिंग एंडला. पुढे सरसावत पदल आलित्य दाखवून फटका खेळायचा होता पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये आणि त्याचमुळे हा देखील बॉल येतो डॉट. अजूनही 3 चेंडूंचा खेळ या षटकातील शिल्लक असेल. या आधीची मॅच जर आपण पाहिली तर मराठा वॉरियर्स म्हणजे मराठा वॉरियर आणि रॉयल वॉरियर्स हे 2 संघ मिळून आज खेळत आहेत. ते पुढे सरसावलेत. अजून एक डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्तता होते. भांडूप स्ट्रायकर्स या संघाला आपण पाहतोय. चांगले खेळाडू या देखील संघामध्ये आहेत. सुमित आवटे, राहुल चौधरी, त्याचप्रमाणे इश्ती याक देखील मला वाटतं या संघात आहेत. शेवटचे 2 चेंडू या षटकातील आता शिल्लक असतील. स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. मला वाटतं 2 चेंडू आहेत का? 1 आहे. लास्ट बॉल टू गो इन द ओव्हर. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू पुढे सरसावत फटका तर खेळला होता. बॉल निघून जातोय डीप फाईन लेगच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावा अजून सहजरित्या पूर्ण होतील. बाईक ज्याची बाईक आहे त्या ठिकाणी लाईट बंद करायची आणि बाउंड्री लाईनच्या बाहेरून तुम्हाला यायचंय. जर या पलीकडे यायचं असेल तर बाउंड्री लाईनच्या बाहेरून येऊ द्या. चला थोडं स्पीडअप करायचंय मैदानाच्या आत भांडूप स्ट्रायकर्स. जास्त वेळ लगावू नका. आपल्याला यानंतर अजून महत्त्वाचे सामने खेळवायचे आहेत. आजचा फायनल डे आहे आणि त्याचमुळे वेळ न दवडता आपण मॅचला सुरुवात करू. गोलंदाजाचं नाव देखील आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आकाश आलाय आता नवीन गोलंदाज भांडूप स्ट्रायकर्स या संघाकडून. दीपक साळवी यांच्या स्मरणार्थ आपण ही क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. प्रथमतः त्रिमूर्तीच्या मैदानात लाख मोलाची स्पर्धा आणि यानंतर पुढील वर्षी देखील आपण ही प्रतियोगिता पाहणार आहोत. कदाचित या स्पर्धेचं रूपांतर अजून एका मोठ्या स्पर्धेत होईल. आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा. आता शेवटचं षटक हाताळेल आकाश. यावेळेला शॉर्ट बॉल होता, हुक केलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि काय सुंदर झेल टिपतोय. चांगलं असं ग्राउंड गॅदर केलं आणि त्यानंतर
ग्रॅप सुद्धा चांगला केला बॉल आणि त्याचमध्ये किरण याला बाद व्हावं लागतंय. नवीन फलंदाज आता मैदानात पोहोचतोय. कोण? रोहन आहे नवीन फलंदाज. रोहन तुला विनंती असेल थोडं लवकर जा मित्रा मैदानात. थँक्यू. नक्कीच आता प्रेक्षकांसाठी सुद्धा मला वाटतं पारितोषिक असणार आहे. चला प्रेक्षकांसाठी सुद्धा आता पारितोषिक आलेलं आहे. सुचित पाटील यामध्ये पुन्हा एकदा एक चांगला फटका केला. मी नक्कीच ते पारितोषिक तुमच्यापर्यंत पोहोचवेन पण एका चेंडू नंतर. सुचित पाटील यांच्यातर्फे बाउंड्री लाईनच्या बाहेर कुठल्याही प्रेक्षकाने जर झेल टिपला तर 201 रुपयाचं पारितोषिक असेल प्रेक्षकांसाठी. आणि अतुल पाटील यांच्यातर्फे 101 रुपयाचं पारितोषिक म्हणजे एकंदरीत 300 रुपये प्रेक्षकांसाठी. जर तुम्ही झेल टिपलात बाउंड्री लाईनच्या बाहेर तर 300 रुपयाचा मानकरी तुम्ही देखील ठरू शकता. काय फटका खेळलाय पुन्हा एकदा. पण यावेळेला क्षेत्ररक्षक आहे कारण चिंटू वारंवार इम्प्रोव्हाइज्ड स्ट्रोक्स खेळतायत मैदानाच्या आत आणि ते नक्कीच ओळखलं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने आणि त्या ठिकाणी डीप फाईन लेगचा खेळाडू होता. पण आता चिंटू जेव्हा नॉन स्ट्रायकिंग एंडला आलाय तर तो फाईन लेग आता सर्कलच्या आत आणि लॉंग ऑन. शेवटचे 3 चेंडू असतील या डावातले. वॉट अ बॉल, वॉट अ परफेक्ट डिलिव्हरी. राहुल चौधरी येतोय बॉलच्या खाली आणि यावेळेला राहुल चूक करतोय आणि बॅकअप करिता क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि त्यामध्ये अजून 3 धावा ॲड होतील टीमच्या खात्यात. सुचित पाटील आणि नवीन पाटील यांच्यातर्फे नक्कीच पारितोषिक लगावलं गेलं प्रेक्षकांसाठी. तर बाउंड्री लाईनच्या बाहेर जेवढेही आपले प्रेक्षक आहेत अगदी प्रॉपर जागा पकडून आता आपण देखील रेडी व्हा कारण एका झेलकरिता आपल्याला 300 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आणि हे पारितोषिक आमच्यापर्यंत जमा सुद्धा झालं तर प्रेक्षकांसाठी आता विनंती असेल गेट रेडी. यावेळेला पुन्हा एकदा काहीतरी नवीन करायचं होतं आणि यावेळेला स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय रोहन आणि चिंटूला बाद व्हावं लागतंय. विनोद आता नवीन फलंदाज येतोय फलंदाजी करता. विनोदला आपण पाहणार आहोत. या डावातील आता 1 चेंडू शिल्लक असेल. शेवटचा 1 चेंडू असेल या डावातला. प्रेक्षकांसाठी नक्कीच एका झेल करता 300 रुपयाचं पारितोषिक अनाऊन्स करण्यात आलं तर प्रेक्षकांनी सुद्धा आता रेडी व्हावं. अजून एक सुंदर बॉल. यावेळेला वाईडची डिमांड करतायत फलंदाज पण वाईड दिला जाणार नाही आणि अशा प्रकारे पहिल्या डावाची समाप्ती होते. 30 धावांपर्यंत जाऊन पोहोचलाय तो म्हणजे गावदेवी फर्लेवाडी आणि आता भांडूप स्ट्रायकर यांना 30 चेंडूंमध्ये 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. तरी कुठलाही वेळ न घालवता फर्लेवाडी या संघाला विनंती आहे लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि भांडूप स्ट्रायकर्स आपल्या आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आत पाठवा. यानंतर मराठा 11 रॉयल वॉरियर्स आपल्याला देखील तयारीत राहायचं आहे कारण या मॅच मधील विजेता संघ हा तुमच्यासोबत खेळणार आहे. 4 षटकांचा तो सामना असेल. तरीही वसीमभाई रेडी राहा. यानंतर आपला सामना आहे. टॉस आपण लगेचच या मॅच नंतर करून घेऊ.
महाराष्ट्राचा प्लेअर आहे ना इथे. पिच चेंडू 21 धावाची गरज. करता दादा तुम्ही? करतो ना, चालेल ना? राग नाही ना? प्रसाद का गाडी गाडी पाण्याचं एक हे घेऊन ये. पाल्याचे इथे मोटरसायकल मधून कोण आहे? बॅट्समॅनचे नावं सांगा. इथे बसा ना भाऊ, इथे बसा ना. पिच चेंडू 31ची गरज. दोन सलामी फलंदाज राहुल आणि बंटी. गोलंदाज चेंडू राहुल बंटी. पचा बॉलर गोलंदाज अनिकेत. गोलंदाज अनिकेत. फलंदाज विकी. बॅट्समॅन राहुल और बंटी. फलंदाज राहुल आणि बंटी. बंटी. हां, गोलंदाज अनिकेत. राहुल स्ट्राइक पे. ते का? गोलंदाज अनिकेत. फलंदाज बंटी. पिच चेंडू 21 धावाची गरज. 31. ब्लॉक चेंडू अवांतर धाव. मोठा फटका पाया गेली की नाही. झेलबाद पहिला गडी घाट. नवीन फलंदाज चिंटी. चिंटी पटने ना रे भाई, असली नाम बोलो. काय? इश्तियाक. नवीन फलंदाज इश्तियाक. नवीन फलंदाज इश्तियाक. अजून एक ती अजूनही 4 चेंडू शिल्लक. गोलंदाज अनिकेत. फलंदाज इस्तिमा. पाव्या का होते ते 30 चेंडू 21 गरज. डावकुरा फलंदाज. मोठा फटका. दोन धावा. धावामधली मित्रा
दोन एक गडी गारत. अजूनही षटकात 3 चेंडू शिल्लक. गोलंदाज अनिकेत. एक धाव. धाव 4. टुटुको षटकातले 2 चेंडू शिल्लक. फलंदाज अनिकेत उर्फ बंटी. गोलंदाज अनिकेत. पाया झेलबा दुसरा गडी गारत. नक्कीच या मॅच मध्ये आता रंगत वाढली आहे, कारण आघाडीचे 2 फलंदाज देखील बाद झालेत आणि लक्ष्य माफक आहे, पण ते सुद्धा पूर्ण करण्याकरिता फर्लेवाडी एक मोठं चॅलेंज म्हणून आता समोर आली आहे, कारण 2 गडी महत्वाचे गडी आता बाद झालेत. टीम विक्रोलियन्स तुम्हाला फर्स्ट वॉर्निंग कॉल असेल. तुमचा खेळाडू आता सर्कल क्रॉस झाला होता तरी सुद्धा नवीन फलंदाज आला नाही. यानंतर ऑफिशियल कॉल नसेल, 3 धावांची पेनल्टी असेल. या गोष्टीकडे लक्ष द्या. फर्स्ट ऑफिशियल कॉल. कॅप्टन राहुल चौधरी या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. 31 धावांची गरज आहे, पण ते देखील पूर्ण करताना आता अडचणीत सापडलाय संघ विक्रोलियन्स, कारण सुंदर गोलंदाजी होते मैदानाच्या आत. कुठलाही लूज बॉल किंवा स्कोरिंग ऑपॉर्च्युनिटी देत नाहीयेत. सिराज आता आलाय. सिराज आणि इश्तियाक देखील तोच फलंदाज आहे जेव्हा रत्नागिरीमध्ये या वेळेला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात होता फलंदाज, पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही, कारण बॉल ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर होता आणि त्यामुळे वाईड बॉल. मी म्हणत होतो इश्तियाक तोच फलंदाज आहे जेव्हा एका षटकात 30 धावा गरज हव्या होत्या. इश्तियाकने तर एकंदरीत 5 चेंडूंमध्ये 5 षटकार लगावत असताना तो सामना जिंकवला होता राहुल जोगाडेच्या विरुद्ध. अजून एक सुंदर बॉल. तर मॅच मध्ये नक्कीच रंगत वाढते, कारण फर्लेवाडी सुद्धा मॅच सहजासहजी सोडायला तयार नाही आहे, कारण त्यांना माहीत आहे की आपण हा सामना एक हाती विजयी मिळवू शकतो. फक्त गरज आहे ती म्हणजे डॉट बॉल आणि विकेटची. त्याला स्पीडअप करायचं आहे फर्लेवाडी. जास्त वेळ घेऊ नका, टीम मीटिंगसाठी आपल्याकडे वेळ नाही आहे. पंच देखील अजित सर आणि त्याचप्रमाणे राजू सर दोन्हीही पंच आपले. एका षटकाच्या समाप्ती अखेरीस आता धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 4 धावांवर. 2 गडी देखील बाद झालेत. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर एकंदरीत मी म्हणेन अगदी बॅलन्स्ड होतं. त्यामध्ये वरचढ हात इकडे आहे तो म्हणजे गावदेवी फर्लेवाडी या संघाचा, कारण माफक असं लक्ष आहे, पण ते देखील करताना जेव्हा तुम्ही पहिल्या षटकात 2 गडी तुमचे बाद होतात, एक मानसिक दबाव तर असतोच. राहुल आता आलाय. पहिल्या षटकात ज्याप्रमाणे कामगिरी झाली तीच आता पुढे न्यावी लागेल राहुलला, पण त्याच्यासमोर आता इश्तियाक उभा आहे. अगदी काम अँड कंपोज्ड प्लेयर. कुठल्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही कधीच त्याला रश करताना पाहू शकणार नाही. ही वेट्स फॉर द बॅट बॉल, आणि जो बॉल त्याला वाटतं की स्कोरिंग ऑपॉर्च्युनिटी आहे फक्त त्यावर तो त्याची बॅट खोलतो. अन्यथा सिंगल डबल्सचा गेम त्याच्याकडून वारंवार आपण पाहतो. यावेळेला ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर होता. थोडासा संयम मिस करतोय इश्तियाक. यावेळेला कट करायचा होता त्याला, पण संधी मिळाली नाही, कारण ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर. पंच अजित सर आम्हाला कळवत आहेत की अतिरिक्त धाव आहे. 5 धावा आता स्कोर बोर्डवर लगावल्या जात आहेत. 31 धावांची गरज आहे या मॅचमध्ये.
काय सुंदर बॉल या ठिकाणी हाताळला. मी म्हटलं होतं तुम्हाला वेळ प्रसंगी जेव्हा स्कोरिंग अपॉर्च्युनिटी असते तेव्हाच फक्त इश्तियाक तुम्हाला रश करताना दिसेल, अन्यथा रनिंग बिटवीन द विकेट्स आणि त्यासोबतच स्ट्राईक रोटेशन सुंदररित्या आपण त्याच्याकडून पाहतो. गोलंदाज देखील अजूनही मोठे फटके खेळायला देत नाहीयेत, कारण विकेट टू विकेट बॉलिंग चालू आहे. ज्याप्रमाणेचं क्षेत्ररक्षण लगावलं गेलंय त्याचप्रमाणेची बॉलिंग होते मैदानात. यावेळेला बॉलने काय राईज घेतलाय, वा, मातीची खेळपट्टी आणि त्यावर असे चेंडू म्हणजे नक्कीच प्रेक्षकांसाठी सुद्धा पर्वणी असेल. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत मराठा 11 रॉयल वॉरियर्स विरुद्ध या सामन्यातील विजेता संघ. म्हणजे नक्कीच ती देखील मॅच अगदी रंगात येईल आणि आता प्रेक्षक सुद्धा संध्याकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात मैदानाकडे वळतात, कारण प्रेक्षक देखील लाख मोलाची कैलासवासी दीपक साळवी चषक पाहण्याकरिता खूप उत्सुक आणि पहिल्यांदाच या लेवलचं नियोजन आणि आयोजन आपण पाहतोय. सुबोध आणि सतीश दोन्हीही मित्र गेल्या 1-1.5 महिन्यापासून त्यांचे परिश्रम चालू आहेत. काल देखील मी पण त्यांच्यासोबत जेव्हा बोलत होतो त्यांनी मला सांगितलं की प्रथमतः आमच्या डोक्यात हा विचार आला होता की 16 संघ या ठिकाणी खेळायला येतील की नाही, कारण आमचा पहिलाच प्रयत्न होता. पण नक्कीच त्यांनी आणि एकंदरीत मॉर्निंग क्रिकेट क्लबनी मेहनत घेतली आणि त्यानंतर आज आपण दिमागदार 16 पाहतोय. यावेळेला दोन्ही फलंदाज अगदी सावध पवित्रा घेत आहेत, कारण 2 विकेट आता गेल्यानंतर मोठे फटके मारण्याकरिता डबल माइंड मध्ये आपण पाहतोय फलंदाजांना, कारण क्रुशियल स्टेज आहे. इथून जर अजून 1 ते 2 विकेट किंवा प्रेक्षकांनी सुद्धा पुन्हा एकदा लक्ष द्यायचं. आपल्यासाठी 301 रुपयाचं पारितोषिक आहे. जर आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल टिपलात तर सुशीत पाटील आणि त्याचप्रमाणे नवीनजी पाटील यांच्यातर्फे हे पारितोषिक आहे. सुशीत पाटीलने नक्कीच 201 रुपये पारितोषिक अनाऊन्स केलंय प्रेक्षकांसाठी. या षटकातील आता एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि प्रेक्षक मला वाटतं ऑफसाईडच्या दिशेने सावळी पाहून बसलेत, पण टेनिस बॉल क्रिकेट आपण पाहतो जास्त षटकार डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या दिशेने येतात. यावेळेला समोरच्या दिशेने प्रेक्षक आहे का कोणी? नाही. मी म्हटलं होतं प्रेक्षक चुकीच्या ठिकाणी बसलेत आणि जर तुम्ही लॉंग ऑन तर डीप मिड विकेट या क्षेत्रात येऊन जर बसलात तर तुम्ही प्रति झेल 300 रुपये प्राप्त करू शकता. षटकाची आता होते समाप्ती आणि स्कोर बोर्ड आता पुढे सरकतोय. दादा स्कोर किती झाला? 15 धावा पूर्ण झाल्यात. 15 and the target to win this match is 31. नक्कीच बऱ्याच वेळानंतर आपण जर पाहिलं हा षटकार होतोय. बऱ्याच वेळानंतर आपण षटकार पाहिला आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा 300 रुपयांचं पारितोषिक आहे, पण प्रेक्षक मला वाटतं चुकीच्या ठिकाणी आसनस्थ आहेत. तर जर तुम्हाला 300 रुपये जर कमवायचे असतील तर झेल पकडा. आता नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर येतोय. अनिकेतला आपण पाहतोय. यावेळेला झेल बाद होण्याची संधी, संयम सुटतो इश्तियाकचा आणि यावेळेला बाद होऊन परतावं लागतं इश्तियाकला. इश्तियाक गॉन बॅक टू द पॅव्हिलियन. 1 मोर विकेट डाऊन. मॅच मध्ये आता रंग येईल, कारण अजूनही मला वाटतं 15 धावांचा खेळ पूर्ण झालाय आणि 31 धावांचं टार्गेट आहे. चला नवीन बॅट्समन लवकर येऊ द्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आत जात आहेत ते म्हणजे पापा. पापाकडून आता नक्कीच अपेक्षा असतील भांडूप स्ट्रायकर या संघाला, कारण माफक असं लक्ष, पण ते लक्ष पोहण्याकरिता पण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 गडी बाद झालेत.
सिराजनी लास्ट ओव्हरच्या गेल्याच लास्ट बॉलवर समोरच्या दिशेने एक षटकार लगावला होता. सिराज अजूनही मैदानाच्या आत आहे, पण इश्तियाक बाद झालाय कारण संयम त्याचा सुटला आणि त्याचप्रमाणे जेल बाद होऊन परततोय पवेलियनच्या दिशेने. यावेळेला अजून एक सुंदर चेंडू, रनआउटची संधी होती पण यावेळेला बॉल काही नीट गॅदर झाला नाही आणि त्याचमुळे एक धाव ऍड होते. पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी कॉल असेल की जर तुम्ही झेल पूर्ण करतात बाउंड्री लाईनच्या बाहेर तर 201 रुपयाचं पारितोषिक आहे सुचित पाटील यांच्यातर्फे आणि त्या व्यतिरिक्त अजून 100 रुपयाचे तुम्ही मानकरी बनवू शकता. पापा आता आला स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला नक्कीच अजून एक डॉट बॉल, फायरी गोलंदाजी होते मैदानात. आणि जर आपण पाहिलं ना तर फर्स्ट इनिंग मध्ये जर स्कोर 40 ते 50च्या घरात असता तर नक्कीच मॅच मध्ये रंगत वाढली असती. सुचित पाटील यांच्याकडून गावदेवी संघासाठी अजून एक पारितोषिक आलंय. काय फिल्डिंग यावेळेला एफर्ट बघितला आपण चिंटूचा, पण एक धाव काही थांबवू शकला नाही आणि एकाच रूपांतर 2 मध्ये सुचित पाटील यांच्याकडून अजून एक पारितोषिक आलंय गावदेवी फर्लेवाडी या संघाकरिता. जर तुम्ही हा सामना जिंकलात तर सुचित पाटील यांच्यातर्फे 1001 रुपये तुम्हाला देण्यात येतील पारितोषिक म्हणून. सुचित पाटील नक्कीच आपल्या लोकल संघाकरिता बरंच त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहतोय आणि त्याचप्रमाणे पारितोषिक सुद्धा लावलंय. अजून एक बॉल डॉट होतोय, काय गोलंदाजी होते अनिकेत कडून. अजूनही जर पाहिला तर मला वाटतं 13 धावांची गरज आहे आणि ही 13 धावा तुम्हाला असेच करून देणार नाही याच प्रयत्नात अनिकेत दिसतोय गावदेवी फर्लेवाडी या संघाच्या. मला वाटतं अजून 1000 रुपयाचं आता पारितोषिक आलं होते म्हणजे गावदेवी फर्लेवाडी करिता. शिव प्रतिष्ठान यांनी देखील आता 1001 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय गावदेवी फर्लेवाडी या संघासाठी. म्हणजे एकंदरीत 2000 रुपयांचे मानकरी तुम्ही ठरू शकता. 1000 नक्की सुचित पाटील यांच्याकडून आलेत आणि त्यासोबतच शिव प्रतिष्ठान यांच्यातर्फे पण 1000 रुपयांचं पारितोषिक. आता धावसंख्या जर आपण स्कोअर बोर्डवर पाहिली तर 18 वर स्थिर आहे. लक्ष्य आहे 31 धावांचं म्हणजे अजूनही मॅच ऑन आहे. आता बॉल टू बॉल असा सामना आहे. विनोद आता आलाय आणि नक्कीच फर्लेवाडी या संघावर बरेच आशा दर्शवल्या आहेत त्या म्हणजे सुचित पाटील आणि शिव प्रतिष्ठान. नक्कीच जय शेजवर आता येतोय आमच्याच परिसरातून म्हणजे मीरा भाईंदर परिसरातून. अजून एक फलंदाज जय शेजवर राई या गावात नक्कीच ते सराव करतात आणि त्याच गावासाठी गाव टू गाव क्रिकेट देखील खेळतात. एक गाव एक संघ जर आपण त्यांना पाहिलं तर जेम्स बॉन्ड राई आणि त्यासोबतच मोरवा या संघाकरिता ते क्रिकेट खेळत असतात. बॅटिंगमध्ये जास्त काही करू शकले नाही आहेत पण आता गोलंदाजी करत असताना संघाकडे नक्कीच संधी आहे आणि प्रेक्षक सुद्धा तुमच्यावर अतोनात प्रेम करतात आणि म्हणूनच तुमच्याकरिता 2000 रुपयांचं पारितोषिक सुद्धा आलंय जर हा सामना तुम्ही जिंकलात तर. जयेश ऑन द बॉलिंग मार्क. पहिला चेंडू जयेश काहीसा खाली राहतोय. सिंगलचा प्रयत्न देखील झालाय. रनआउटची संधी होती पण नाही, यावेळेला रनआउट होणार नाही. आता अजून एक पारितोषिक आलंय गावदेवी फर्लेवाडी या संघाकरिता रुपेश वाघमोडे साहेबांकडून. जर हा सामना गावदेवी फर्लेवाडीने जिंकला तर अजून 5001 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय आणि आता बॉल टू बॉल हा सामना येऊन टेपलाय. एका बाजूला भांडूप स्ट्रायकर्स, एका बाजूला गावदेवी फर्लेवाडी. यावेळेला समोरच्या दिशेने मारलेला फटका होता. जयेशने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न तर केला
पण एक धाव काही रोखू शकलेले नाही आहेत. आता 10 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल या सिच्युएशन मध्ये. आता 2 ते 3 डॉट बॉल जर आले तर या मॅच मध्ये रंगत अजून वाढेल. धावसंख्या आपण जर पाहिली आता तर 20 धावांवर जाऊन पोहोचली आहे. 20 धावा आपण पाहतो स्कोर बोर्डवर. अजून एक चांगला चेंडू या वेळेला बॉलने टप्पा पडल्यानंतर गरकन गिरकी घेतली आहे आणि समाविष्ट होतोय यष्टी रक्षकाच्या हातात. जयेशकडे नक्कीच कौशल्य आहे ते आता त्याला पूर्ण देखील करावं लागेल. 3 चेंडू आतापर्यंत चांगले हाताळलेत. यावेळेला कॅचची संधी आहे आणि यावेळेला फलंदाज होतो बाद. गावदेवी फर्लेवाडी पुन्हा एकदा मॅच मध्ये. एकंदरीत 7,000 रुपयांचं पारितोषिक आतापर्यंत जाहीर झालं गावदेवी फर्लेवाडी या संघासाठी. आता लेफ्ट हँडेड बॅट्समन नक्कीच बाद झालाय. पापाला जावं लागतंय पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर आणि त्याची जागा घेण्याकरिता आता मैदानाच्या आत पोहोचतोय राजा. मॅच मध्ये आता पुन्हा एकदा वर चढ साबित होतोय तो म्हणजे गावदेवी फर्लेवाडी. म्हटलं होतं जयेशकडे नक्कीच अबिलिटी आहे. आता धाव संख्या जर आपण पाहिली तर 20 वर स्थिर आहे. 31 धावांची गरज असताना आता धाव संख्या 20. या ओव्हर मध्ये जर लागोपाठ 2 षटकार आले तर राजेश बारी यांच्यातर्फे फलंदाजांकरिता 501 रुपयाचा पारितोषिक असेल. या षटकात ते 2 षटकार येणं गरजेचं. शेवटचे 2 चेंडू. यावेळेला समोरच्या दिशेने मारलेला हा फटका आणि प्रेक्षकाकडे संधी होती नाही. झेल कंप्लीट होत आहे त्या ठिकाणी. 6 धावा येत आहेत म्हणजे आता पुन्हा एकदा मॅच मध्ये आगे कोच करत असताना आपण पाहतोय भांडू स्ट्रायकर्सला. आता राजाकडे संधी आहे. जर आता या चेंडूवर जर षटकार आला तर राजेश बारी यांच्याकडून 501 रुपयाचा मानकरी तो ठरेल. एक तर आलाय, अजून एक आला तर 501. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर होता पण बॅट आणि बॉलचं काही कनेक्शन झालं नाहीये आणि त्यामध्ये 1 धाव पूर्ण होते. जयेश आतापर्यंत नक्कीच चांगली गोलंदाजी करत होता पण 1 षटकार आला. जर तो षटकार आला नसता तर शेवटच्या ओव्हरमध्ये नक्कीच मजा आली असती. आता 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. चला जास्त टाइम घेऊ नका, मॅच चालू करा. मराठा 11 रॉयल वॉरियर्स कर्णधार वसीमला विनंती असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. वसीम भाई जिथे कुठे असाल कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधायचा आहे. ऑर्गनायझर्स आपल्याला बोलवतात. रोहन आता आला बॉलिंग मार्कवर. आता 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता. 6 चेंडू 4 धावा, 4 धावा आणि 6 चेंडू. गावदेवीला चान्स आहे. गावदेवी जिंकले तर 2001 राजेश बारी तर्फे अजून 2000 रुपयांचं पारितोषिक येत आहे गावदेवी फर्लेवाडी साठी राजेश बारी साहेबांकडून. जर सामना जिंकला तर अजून 2000 रुपये मिळतील म्हणजे एकंदरीत 9000 रुपयांचं पारितोषिक लगावलं गेलंय. ते म्हणजे गावदेवी फर्लेवाडी या संघाकरिता. पण त्यासाठी 4 धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. यावेळेला पहिला चेंडू फुलटॉस गॅप मध्ये आहे बॉल आणि षटकाच्या पहिल्या चेंडूवर विजय प्राप्त करतो भांडूप स्ट्रायकरचा संघ. चला टॉस कडे बघूया लगेच. राहुल चौधरी भांडूप स्ट्रायकर्स लगेचच कॉमेंट्री बॉक्स कडे या. राहुल चौधरी आणि वसीम भाई जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स पे आ जाइए. राहुल चौधरी आ चुके हैं, आप भी आ जाइए.
सुमित आवटे, तुम्हाला देखील विनंती असेल कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. आपल्याला मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार देण्यात येत आहे. सुमित आवटेला विनंती असेल लवकरात लवकर टॉस बॉक्सकडे यायचं आहे. त्याचप्रमाणे राहुल चौधरी आपल्याला देखील यायचं आहे. चला राहुल चौधरी आणि सुमित आवटे तुम्ही देखील या. आपण मॅन ऑफ द मॅच पहिल्यांदा देऊ आणि त्यानंतर टॉस होईल. कॅमेरामॅनला विनंती असेल कॅमेरा आपल्या कॉमेंट्री बॉक्सकडे आणि प्रेझेंटेशन बॉक्सकडे पॅन करायचा आहे. सुमित जरा लवकर येशील मित्रा. राहुल आणि सुमित दोघ जण येत आहेत. सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत आणि त्यानंतर पुढील मॅचचा टॉस देखील करू. 4 षटकांचा सामना असेल तो.